अरे बापरे, घे ना बाबू, तुला तसं पाहिजे ना, घे ना. अजून खायचा पाहिजे होता मारतो हा. एक दोन दांड्यातनीच पडला तू खाली, नाही तर मेला असता तू त्या दिवशीच. अबे लेका, लयच बदमाश आहेस ना तू. खाऊ लागतं न गाऊ लागतं लेका. मग गाठ पयाला रे लेका, डायरेक्ट धुऱ्याच्या बाहेर राहायच ना तू. थांबलास ना 2-3 वावरच्या पलीकडेच गेला ना डायरेक्ट लेका. अरे मग का तुझ्यासोबत म्या मार खा लागत होता का? मग म्या मार खाल्ला नाही म्हणून नुसतं तुला उचलून आणलं बाबा इकडे, नाही तर मेला असता तू डबल तिथं सकाळ लोक. अरे पण काय लेका, लस मारलं रे बुड्यानं लेका. डोक्यातच टाकली ना काडी, पाठ काढत नाही. वय झाला ना चांगला असा. पाहिलाच ना किती मोठा वय आलता. पाय भरले का. हो, आता वय तर आला गड्या, त्याला तेल गिल लावलं जरासं. आता काय करू मग मी? सर्व आपापले कर्म भोगाच लागते ना, काही गरज नव्हती ना तुला आंबा चोराची. काय तर आंबा चोरून हराशीच नेऊ म्हणतं. हराशी नाही झाली, कॅरेटाचे पैसे गेले, घरून भरायचं काम पडलं ना. आता मला सांगते 5 रुपये किती होतं ते कॅरेट भाड्यानं आणलं होतं ना आपण. आता गेले का नाही ते, आता त्या कॅरेटावाल्याला का तोंड दाखवतं का? जाऊ दे न तिकडे. त्या कॅरेटाचे 500 रुपयासाठी काय एवढं पाहतं. जीव वाचला ना भावा. मरत होता का तिथे त्या कॅरेटाच्या नंदी लागून. तू तर थांबला नाही, पयाला ना. मग तो अकाउंट नेले कॅरेट मला म्हणून राहिला. मग का तुझ्या नादात नादात म्या मार खा लागत होता का बा? जाऊ दे न तिकडे, कॅरेटाचं मलेच काय एवढं पडलं. 500 रुपये देऊन देता येईन, मोकळा कार्यक्रम. नाही पण बाबू, माया जीव असा तुटू राहिला का नाही. मले बदला घ्यायचाच त्या बुड्याचा. मले त्या रंगीला बुड्याचा बदला घ्यायचाच. काही हो, त्याला मारू तर शकत नाही आपण, पण इमोशनली त्याला धोका देऊ आपण. अरे बाबा, कायलेच त्याच्या नदी लागतं ते बुड्डा. लय बिलाट आहे रे बा, अरमान कुणारते ना, लय मारते रे बा ते. त्याच्या नदी लागू नको. बसली नाही का तुला बत्ती आताच बत्ती बसली ना, परसात भेटला ना तुले, तरी त्याच्या नदी लागतंस तू. तू काही ऐकत नाही गड्या, तू काही सुधरत नाही. नाही ना, त्याचा कसा आहे, नाही मजेत येतच नाही ना. त्याला जरासा काही ना काही कुणाला द्यास लागते. काय बा तू, आता तुला काय करायचं आणि काय नाही मला काहीच सांगू नको. नाही 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 नाही, मला काही ना काही सोचाच लागेल. काही ना काही विचार करतोच मी त्याच्यावर, काही ना काही. हा, का हो, आला डोक्यात आयडिया. आपल्या डोक्यात आयडिया म्हणजे बातच येते ना हो. हा 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 हा, कार्यक्रमच होता आता रंगील्याचा. कायचा आयडिया, काय करतं बाबा आता? अजून मार खायचे धंदे नको करू म्हणजे झालं बाबा. अरे मार खायचे धंदे म्हणतं, धक्का लागत नाही. धक्का पण नाही लागत आपल्या केसाला. धक्का नाही, बाल बाका नाही होत आपला. आंबे चोराच्या आंधी असाच म्हणून राहिला होता ना, दिसू राहिले किती बाल बाकी झाले तू इथं. नाही ना, यावेळेस विषय वेगळा आहे जरासा. यावेळेस काहीच होत नाही आपल्याला. काय करतं का अजून बा? सांगता खरी, प्लॅन तर सांग मग मले. प्लॅन सांगून काही फायदा नाही. करूनच दाखवतो ना तुला. चाल फक्त तू माझ्यासोबत. अरे पण जायचं कुठे ते तर सांग. चाल ना, रंगील्या वावरात जायला आहे. मग हे आंबा राखाले, त्याच्या घरी कोण आहे तर चाल ना, तू घरीच चाल त्याच्या. बरं बाबा, त्याच्या घरी चोरी करता का काय म्हटलं? मी काय म्हणतो, काही धंदे नको करू बाबा. लय मारतीन रे लोक, मारतीन आणि रंगीला मारीन ते वेगळं. अरे कोणीच काही करत नाही ना. त्या घरात थोडी चोरी करायची आपल्याला. चालतं घरी तू बराबर. चाल बा, आता काय म्हणतो तर पाहिजे फक्त जरा. कळण चाल तू. मी जसं म्हणतो तसं कर फक्त. जेवणाची व्यवस्था करून टाकजो, म्हणजे कसं आहे, 4-5 भाकरी तयार ठेवजो तू. अबे जेवण, आता जेवणाचं काय लिहायला म्हणतात नाही. अरे झामलेले का, आता वाजूच किती राहिले. सकाळचे 7-8 वाजले असतील आता. आता भूक गीक लागली ना, एवढा मार खाल्ल्यावर जरासं पोट तर भरा लागेल. 12-1 वाजता मस्त जेवण करू आपण वावरात नाही आपल्या. तू फक्त भाकरी घेऊन येजो घरून. मसाला घिसाला भाकरी घेऊन येजो बराबर. मस्त आजचा रविवार आहे, एक तर कार्यक्रम होऊन जाते मस्त. मटण आणतं का मटण? हो ना, मटणच आणू. पाहू काय आणायचं तर, मटण आणायचं का चिकन आणायचं ते पाहू पुढचं पुढे. पण तू भाकरीचा आणि मसाल्याचा मेळ लावून ठेव मस्त. बरं बरं, तू म्हणतो तसं. चाल पहिले बुड्याच्या घरी जाऊ, काय करायचं ते कर, मग मी भाकरीन ते आणतो घरून मग. तसंच करायचं. पहिले तिथं जाऊ, मग तू त्यातून चालला जाऊ घरी भाकरी गिकरी आणले. अबे जामल्या, चाल ना लवकर लवकर. का जा लागते ना, आणि भूक लागली ना इकडे. चाल ना लवकर. अरे आलो ना रे बा, एवढं काय बोंबलू राहिला, आलो ना. हां सांग, काय काय करायचं सांग बरं लवकर. तुझ्या मागं 2 कोंबडे दिसू राहिले ना कोंबडे. हो हो, माया मागं 2 आहे, तुझ्या मागं 1 आहे. काय म्हणायचं त्याचं, काय करायचं आपल्याला? तू बराबर सोचू राहिला. अरे मी काही सुचू नाही राहिलो, सांग ना चटकन. का हा दिसतं इकडे भूक लागली म्हणून माणूस कटायला डोक्यात किडे दौडू राहिले. चालला म्हणतो सोचू राहिला करू राहिला. काय आहे ते सांग चटकन. भूक लागली, नाही तर जातो मी घरी नाश्ता करायला. करायला का निरा मतलबी आहेस रे तुले का. लयच मतलबी आहेस ना. तू नाश्ता करायला जातो मला उपाशी ठेवतो नाही. मग हे शोभलं का? असे धंदे शोभते तुला? सांग मला. अरे काय आहे ते सांग बा, मला भूक लागली म्हटलं, मी नाश्ता करून येतो मग. ते जाऊ दे बरं तिकडे. सांगतो मी तुला. हे तुझ्या मागचे 2 कोंबडे, माझ्या मागचा 1 कोंबडा, 3 कोंबडे आहे. आणि हे कोटा आहे याचा उकंडाचा. 3 कोंबडे कोणाचे आहे तुला माहिती आहे? कोणाचे कोंबडे आहेत ते? त्या 3 मधले 2 कोंबडे उकंडाचे आहे, 1 कोंबडा रंगीलाचा आहे. अरे बाप रे, म्हणजे गेम करतो नाही तू रंगीलाचा. बरोबर आहे रे का, मानवले का तुले? लयच मानव. आत्ता कसा पकडला बाबू दा बराबर गोष्ट.
त्यातले 2 कोंबडे आहेत उकंडाचे, त्याला आपण हात नाही लावायचा, काहीच विषय नाही, त्याला हाताने लावायचा. एक कोंबडा जे आहे रंगीलाचा, त्या कोंबडा गायब करून हवं आपण. कोंबडा काय सापडत नाही, सबूत नाही, कोंबडा गायब करायचा, कापाचा आणि खाऊन घ्यायचा. आजच्या आजच रविवार आहे ना, आज भाजी करायची मस्त आणि खाऊन घ्यायचा, टेन्शन नाही. सबूत बी नाही, सबूत बी मिटा द्या, लाटे बी तुटी नाही और साप बी मर गया, असा कार्यक्रम होऊन जाते. काही विशेष नाही राहत मग आज. अरे वा लेका, मानावले का रे तुले, तुझ्या दिमागाले मानाव. कसा आहे, जरासा शिकला असताना तू तर कलेक्टर नाही तर पंतप्रधानच झाला असता भारताचा. पण कसं आहे, जरासा वाया गेलं काम तुझं. अरे माझ्या घरचे निराश बदमाश होते ना, ऐकेच नाहीत ना. त्याला म्हटलं पंतप्रधान बनतो तर काय म्हणेत, तू जर पंतप्रधान बनला तर इकच म्हणते का आपला देश. मग कायच करावं, मग नाही म्हणत ते. मग काय म्हटलं, जाऊ द्या गड्या. हां ते पण आहे म्हणा, तू जर पंतप्रधान झाला असता तर देश इकूनच खाल्ला असता तो म्हणा. जाऊ दे तिकडे. उचल बरं कोंबडा, उचल चाल झक. हां हां, मी उचलत नाही हो कोंबडा भाऊ, तुम्ही उचला आणि वावरात जा. मी भाकर आणि मसाला सगळा घेऊन येतो घरून बावा. तुम्ही करा ते काय कराच ते, मी सगळं घरून आणतो. निराश भेकाळा असले का तू, जाऊ दे बरं तिकडे. तू जाय, भाकरी किकरी घे, मसाला गिसाला सगळं वाटून उठून घेऊन ये. मी कोंबडा नेतो, बराबर तयार करून ठेवतो, कापूप करून. जाय तू ते तयार कर, मी तिकडून ते हे आणतो घरून मग. मी काय म्हणतो, येता येता एक घेऊन येतो, मग बराबर होऊन जाते आपल्या दोघांचं. हो हो, काही विषय नाही. आज तर कोंबडा म्हटल्यावर मग काय आणाच लागते. ये घेऊन तू. एक पाहुणा येऊ राहिला जेवाले, त्याला द्यायला लागते जरासं. म्हणजे काय तिघं जण आहोत काय आपण, मग 3 भाकरी आणायला लागते ना. नाही, भाकरी आपल्याच घेऊन ये. ते पाहुणा आणते घरून भाकरी, त्याच्या भाजीच पाहिजे फक्त त्याला. बरं बरं, असा कोणता पाहुणा येऊ राहिला बाबा भाकरी घरून घेऊन येऊ राहिला. मला काय आहे, माझ्या बायकोला तेवढंच कमी पडतं. ये मग तू जाय. चल बापा, आपल्याला कोंबडा उचला लागेल, लवकर जा लागेल, बोलते ते कोंबडा. किसन्या मोठंच भारी आहे ना, सगळं आणून दिलं, भाकरी गिकरी निंबू गिंबू सगळं आणलं, आणि मेन जे होतं तेच राहू दिलं. आता काय करावं, वक्तात जा वापस झाडाच लागेल ना. हो काय, 1 वाजू राहिला ना, पाहुणा जेवला पाहिजे ना, नाही तर अजून मग पाहुणा म्हण मी जेवलो गड्या, येणार नाही पाहुणा. आता कसं आहे, लवकर यावं ना त्यांना पण. थांब बरं, त्याला फोनच लावतो किसन्याला. अबे चालणं रे बा, अय किसन्या चालणं, भाजी झाली ना का तयार, चालणं. अरे थांबणार रे बा, काय सांगू तुले, बंद असतं होतं दुकान, आता उघडलं 11 वाजता. हां, दुकान बंद होतं, लय झालं नाही का, दुकान बंद राहते. हे दुकान तर का करोनात नाही बंद नव्हतं काय, तू म्हणजे बंद होतं म्हणतं. नाही ना रे, त्याच्या घरचं कोणतरी कचकलं होतं, तर मग ते उशीर आलं जरासं, कसा विषय होता ते. तर थांबणं येऊ राहिलं ना, जरासे 10 रुपये कमी पडले होते, तर मग आणले तिकडून, घेऊ राहिलं ना बराबर. निराश भिकार चोडा असले का तू, 10 रुपये नाही ते पैसे नाही, मी दिले तेवढेच पैसे होते नाही का. अरे तुला माहीत आहे, माझ्या बायकोपाशी हिशोब असते सगळा, काहीच ठेवत नाही ना मापाशी, आणि कुठून तुला 10 रुपये देणार आहो मग मी, सांग बरं तू मला. हां काय म्हणतले का, निराश आहे ना, बायकोच्या हाती राजवर तुमची हेटले का. एवढा मोठा नको सांगू ना म्हटलं, तुझ्या घरी बाबू तुला रुपया भेटत नाही ना. हां तू सांग बरं मला, काय भेटेल रे तुले, मला म्हणून राहिला. मी काय म्हणतो, तू माया नको पाहू ना, तू ये पाय पहिले, ते घेऊन ये कार्यक्रम. झाली ना का भाजी, झाली ना. हां झाली ना भाजी ते. अरे यूच राहिल ना, जरा थांब, 15-20 मिनिटात येतो मी. हा लवकर ये जरा साक, मला जा लागते तिकडे पाहुण्याला बोलावून आला, अजून पाहुणा जेवला गेला तर बसा लागेल, एवढं केलं गेलं वाया का नाही. हो हो येतो मी, पाहुण्याला घेऊन येतो मग. तुला माहिती आहे कोणता आहे पाहुणा, चालला मोठा बोलरा पाहुण्याला घेऊन येतो. ये मुकाड्याने इथं बसा लागते गंजापाशी, मी आणतो बा लावून पाहुण्याला. मग होणार बा, कोणत्या गावचा पाहुणा आहे का अजून त्याला काचा. हो येऊ राहिलो बरं, ठेव बरं फोन. ऐकलं का, काय निरा पागल आहेत ना. आला का 15 मिनिटात येऊन म्हणतो, अर्धा घंटा लागला का तुला. काय सांगू तुले, घेतलंच घरी ना, रस्त्यानं येतो इथं झालं पेट्रोल गाडीतलं, आणली बा गाडी लोटत. मग काय करावं आता, पैसे नसल्यावर पेट्रोल टाकायला पैसे नव्हते ना, काय करू मग मी. निराश भिकार चोट असले का तू, काय का माणूस आहेस तू. मी काय म्हणतो, झाली ना भाजी, ते थैलीत अटकवेल आहे बराबर, भाकरी किकरी तुझ्या कार्यक्रम सगळं आहे त्या थैलीत आहे बराबर, जलजिरा. तर मी काय म्हणतो, झाली ना भाजी, तो घे गंज खाली घे आणि चल वाढ बरं. हो हो हो, तेवढं तर काम कर तू, घे खाली गंज गिंज प्लेटा वाढ, पात्र गित्र टाक, आलोच मी पाहुण्याला घेऊन येतो बराबर. जाय बरं जाय, चटकन जाय तू, कोणता पाहुणा होय तू आता, निघ चटकन लवकर जाय. हो ना, जाय तू, पात्र गित्र वाढव, मी येतोच बात. हो हो जाय. मारीन तर नाही गड्या बुडा, आता जेवायला बोलावर राहिलं तर मारलं तर नाही पाहिजे बुड्यानं. जाऊ तिकडे पाहून घेऊ, मारलं तर मारलं, त्याला म्हणतो चला जेवाले, आले तर ठीक, नाही आले तर ठीक, आपल्या काय चाललं. आबाजी, हो रंगीला आबाजी. हा बाबू, रातचा मार कमी बसला का,
रातचा मार कमी बसला का तुले? डबल मार खाली आला सांग का तुले बाबू? पहा राजा आबाजी, मी तर तुमची माफी मागायला आलतो बा, माझ्यानं गलती झाली, टोकून द्या राग असा. माफी मागायला आलतो तुम्ही तर पुरायले डबल. मी काय म्हणतो, मला माफ करा, मी त्या आंब्या चोराची गलती केली, मला माफ करा तुम्ही. जाऊ द्या, राग गिग सोडून द्या, तुमच्या पोरासारखा धावणार राजा मी. नाही म्हटलं बा डबल मार पाहिजेच तुले, मार खाली आला काय म्हटलं बा, त्या हिशोबानं बोललो मी. जाऊ दे गलती झाली का जाऊ दे, माफी मागितली ना तो जाऊ दे. डबल करायचं नाही, फक्त कसं आहे लोकांचं चोरी चारीचे धंदे कमी करा जराशे. लोक कसे मेहनतीनं कमावते तर तुम्ही चोरता, मग काय फायदा बरं त्या मेहनतीचा सांगा तुम्हीच. नाही, तेच तर गोष्ट मला अशी हे झाली, म्हणून मग मी माफी मागायला आलो बा. जरा आपल्याच्यानं गलती झाली म्हणून माफी मागायला आलो. जाऊ दे मी माफ केलं, जाय घरी जाय. जेवला गिवला नाही? मग कशी आहे तब्येत तुझी? तब्येतचं काय विचारता, अरमान पाठीवर वय आलेले आहेत ना, आता काय सांगा तुम्हाला. नाही, तब्येत एकदम चांगली आहे, मस्त. जेवण काही नाही झालं, तेच वावरात भाजी केली तर चला म्हटलं बा, आबाजी आहेत बाजूनच, तर आबाजीला आवाज द्या जेवायला चला म्हणून. काही जेवले गिवले तुम्ही? बस मी आता शिदोरी आणेल होती घरून, पाटलान डब्बा आणून दिला, बस आता सोडणारच होतो. मग काय जेवले नसाल तर चला ना, भाकरी घेऊन आपल्या वावरातनी. मस्त भाजी केली, मस्त. आजचा रविवार आहे, कोंबड्याची भाजी केली. चला मग, तुमची भाजी राहू द्या, चला. आता जाऊ दे, इकडं कोंबडा खाले भेटते त्याच विचारनं. जाऊ दे, चला पूर्तीकडे. बरं, आता तू म्हणतं तर येऊ राहिलो गड्या मी. कसं आहे तुझ्या बोलण्याचा मान ठेवू राहिलो म्हणून येऊ राहिलो. बरं चाल बरं मग. आता कसं आहे तू म्हणतं तर एवढ्या आग्रहानं करू राहिला तर चाल मग. तू का कमी फुकटा आहेस का? फुट गेले का? खेड गेले का? म्हातारा झाला तरी मटण खा वाटते झाले. हो ना, चला मग, चला. भाजी गिजी झाली सगळी तयार, बस भाकरी घ्या चला. बरं चाल मग.